प्रवासामुळे आम्ही एकदम दमून गेलो होतो आणि ॲटोवाल्याला सांगितलं की बसस्टँडपर्यंत सोड. मधातनी मीच ॲटो थांबवला कारण की मोठा इंस्टाग्राम सेलिब्रिटी आम्हाला दिसला होता. त्याची व्हिडिओ शूटिंग घेण्याकरिता मी थांबवलं होतं ॲटोवाल्याला. ॲटोवाला म्हणजे डबल चार्ज लागेल. मी म्हटलं चार्ज काहीच नाही, इथंच आहे बसस्टँड, आम्ही जातो आमच्या मनानं, तू चालला जाय. तर तो चालला गेला. नंतर माझ्या बायकोला आला राग. तिने म्हटलं ह्या गोष्टी करू नको, ती तेच गोष्टी करत जाय. तिने म्हटलं थैली व्यवस्थित पकड, तिने नाही पकडली. शेवटी डोक्यावर गतीन चालली. काठीनं घोंगडं घेऊ द्या की हो, मलाही जत्रेला येऊ द्या की, या गाड्यासारखी बिहेव करून राहिली. मित्रांनो, हे वागणं चांगलं आहे की वाईट आहे हे मला माहीत नाही, पण गरीबातला गरीब सुद्धा आमच्यापेक्षा स्टँडर्ड दिसत होता. कारण की माझा चेहरा पूर्ण उतरला होता 3-4 दिवसाच्या प्रवासामुळे. पूर्ण उज्जैन, भीमाशंकर असे तसे 4-5 ठिकाण आम्ही करून शेवटीचं आमचा दर्शन होतं शेगावचं दर्शन केल्यानंतर आम्हाला जात होतं घरी. त्याच्यामुळे आम्ही सगळे थकलो होतो. त्यामुळे मी सुद्धा काही म्हटलं नाही आणि चुपचाप व्हिडिओ शूटिंग घेतली आणि आज व्हिडिओ अपलोड करणार आहोत यूट्यूबवर. हा व्हिडिओ जास्त काळ यूट्यूबवर टिकू शकत नाही, डिलीट होऊ शकतो. कारण की माझ्या बायकोची सुद्धा परमिशन मला घ्यावं लागते हे व्हिडिओ टाकासाठी. पण मी विदाऊट परमिशन टाकलेला आहे व्हिडिओ, तर डिलीट होऊ शकतो. त्याआधी बघून सबस्क्राईब करा. भेटून नेक्स्ट टाईम स्क्रॉल करता